त्या विद्यार्थ्यांना आपण विद्यार्थी असू दे किंवा सामाजिक योगदान आपण किती देऊ शकतो, मी मुख्यतः या अनुषंगाने बोलेल. तुमची ऐकण्याची क्षमता किंवा ऐकण्याचं आकलनाची ही जी आहे ही मार्गदर्शन किंवा एका क्लासच्या अनुषंगाने जरी असेल तरी ऐका, समजून घ्या. तर ह्या जबाबदाऱ्या आपल्या आहे त्या आपणही समजून घ्याव्या आणि त्या पद्धतीनं आपण या सत्काराच्या निमित्तानं ज्या ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या समाजाला देता येईल. कारण आता तुम्ही 12वी पास झालेले आहात. 12वी पास झाल्यानंतर तुमचं कॉलेज लाईफ सुरू झालेलं आहे आणि कॉलेज लाईफचे अनेक डायमेन्शन आहे, अनेक डायमेन्शन आहे. म्हणजे प्रत्येकाला कोणाला एन्जॉय करायचं आहे, कोणाला काय करायचं आहे, कोणाला करिअर करायचं आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं आता तुमचं सामाजिक जीवन सुरू झालेलं आहे. या सामाजिक जीवनामध्ये आपल्या काही जबाबदाऱ्या आहे. बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी म्हणून आपल्या काही व्यक्तिगत जबाबदाऱ्या आहे, सामाजिक जबाबदाऱ्या आहे. त्या समजून घेऊन आपण तसं वागलं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे की बाबासाहेबांच्या विचाराला मानणारा हा जो व्यक्ती आहे हा केवळ अभ्यासातच पुढे नाही आहे, तर याला समाजात घडणाऱ्या घडामोडींचं सुद्धा भान आणि जाण आहे. त्या पद्धतीचं वाचन तुमचं असलं पाहिजे. किती लोकांना वाचनाची सवय आहे आणि किती लोक नुसते त्या व्हॉट्सअपमध्ये गुंतून राहतात. या व्हर्च्युअल वर्ल्डमधून काय मिळणार आहे आणि किती मिळतं. 2 दिवस फक्त व्हॉट्सअप बंद करून तुम्ही जगून पहा की 24 तासातला किती वेळ मेंटली मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते फेसबुक आणि व्हॉट्सअपमध्ये. त्यातून मला काय मिळालं आणि 2 दिवस ते बंद केल्यानंतर मी काय गमावलं. अशी कोणती जगातली सर्वात मोठी घटना असते जी व्हॉट्सअपवर फक्त पहिल्यांदा तुम्हाला मिळते, बाकी कोणाला मिळत नाही, त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते. होतं असं काही? मी तेवढा टीकात्मक नाही आहे. थोडेफार विनोद ठीक आहे, काही जोक्स येतात, चांगले आहे, वाचा, ऐका. पण ते जे तिची सवय लागलेली आहे ना आपल्याला, मलाही लागली आहे. तुम्ही पाहत असाल सर, तुम्ही तर सांगून राहिले खूप, तुम्ही व्हॉट्सअपवर गुंतून होते. तुमच्या आणि माझ्यात आता ते अंतर झालेलं आहे. तुम्ही या इथे. आता आमचा वेळ ठीक आहे, सामाजिक कार्य करणं, हे करणं, ते करणं त्यात आहे. पण तुमचा वेळ आता तुमच्या आयुष्याची उमेद आहे. या 3 वर्षात 4 वर्षात तुम्ही तुमच्या आयुष्याला व्यवस्थित दिशा दिली तर त्याच मार्गावर तुम्ही लागाल. अन्यथा मग काय होईल की तुमचाही मार्ग भटकलेला असेल. पालकांचे जे स्वप्न राहतात ते डोळ्यातच राहतील, ते सत्यात दिसणार नाही आणि मग ते सगळं विस्कळीत होत जाते. मग एखादी कंपनी, मग एखादा जॉब, मग एखादी मुलगी, म्हणजे एखादं लग्न, एखादी घर, एखादी कुटुंब. बी आउट ऑफ दॅट नाव यार. व्हेअर यू आर. कुठे आहे तुम्ही? मेक युअर ओन आयडेंटिटी. व्हाय ऑलवेज फॉलोइंग द क्राऊड? Be you yourself, that people should identify you by your name, your action, by your presentation, by your what you have achieved. आणि हे जे इतके मी चेहरे पाहतो ना सगळे, मला खरोखर मी मेश्राम सरांशी आता असं की खूप थकून गेले आहे सगळेजण. आणि पालकांना असं वाटतं की मुलाला इंजिनियर झालंच पाहिजे, IIT ला नंबर गेलाच पाहिजे, हे इथं झालंच पाहिजे, ही ब्रँच मिळालीच पाहिजे. समजा नाही मिळालं तर कृपा करून आयुष्यामधल्या अशा चौकटीमध्ये आयुष्य जगू नका. आयुष्य तथागताला विचारला होता आनंदाने एक प्रश्न की मी आयुष्यात काय चांगलं करू शकतो. तर तथागतांनी काय उत्तर दिलं असेल? तथागतांनी उत्तर दिलं, आयुष्य ही एक संधी आहे. या संधीला तू कितीही चांगल्या पद्धतीने वापरू शकते आणि तेच चांगलं होईल. तसंच कृपया या चौकटीच्या बाहेर या. इंजिनियर, डॉक्टर, इथे तिथे, ही नोकरी, ती कंपनी, ते IIT, ते ब्रांच, ठीक आहे, नाही मिळालं, लेट इट बी. पण जे जगता, ज्याही ब्रांचमध्ये जाल, ज्याही सेक्टरमध्ये जाल, तर तिथे असं जा की मी आहो. मीन्स प्रशांत रोकडे, म्हणजे तुमचं जे काही नाव असेल, असं ठरवा की मी जिथे गेलो देर इज ऑलवेज रूम ॲट टॉप. मी जिथे जाईल, जे करील ते टॉप करील, चांगलं करील. आज आपण इथे ज्यांनी 12वी पास करून यश संपादन केलेलं आहे आणि पुढच्या त्यांच्या जीवनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत, त्यांच्या ॲडमिशन प्रोसेस आहेत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी हा जो डॉक्टर बाबासाहेब नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स नागपूर शाखेने हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यामुळे आपण इथे उपस्थित आहात. योजनाबद्ध अभ्यास, गुणवत्ता, खडतर मेहनत आणि शिक्षक आणि पाल्यांचा आशीर्वाद जेव्हा बालकांना लाभतो तेव्हा यश हे नेहमी त्यांना प्राप्त होते, याची आपण आज प्रचिती करत आहात.
ज्या बालकांना हे यश प्राप्त झालेलं आहे आणि तसेच त्यांच्या पालकांना मी अभिनंदन करू इच्छितो, कारण की त्यांनी जे यश प्राप्त केलेलं आहे आणि जीवनाच्या पुढच्या टप्प्यात पदार्पण करत आहेत. तसंच आज हा जो कार्यक्रम नागपूर शाखेने घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब नॅशनल असोसिएशन इंजिनियर, त्या शाखेचेही सर्व पदाधिकाऱ्यांचेही मी अभिनंदन करतो, कारण की हा कार्यक्रम काही पहिल्यांदा घेण्यात आलेला नाही. हा कित्येक वर्षापासनं ह्या सांस्कृतिक भवनात घेण्यात येत आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी होऊ शकलो हे मी आपलं भाग्य समजतो. कारण की मागील कित्येक वर्षापासनं मी म्हणजे मला वाटतं मी एक कॉमन सदस्य आहे की मागील कित्येक वर्षापासनं मी ह्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करत आहेत. मी आतापर्यंत धावधाव करून, कारण की भारतीय रेल्वेच्या सेवेत होतो, मुंबई, कलकत्ता, कधी चेन्नई, कधी दिल्ली, तिनं धावधाव करून येत होतो. परंतु भारतीय सरकारच्या 38 वर्षाच्या सेवेनंतर, सर्वोच्च सेवेनंतर मी निवृत्त झालेलो आहे. आज मला ती धावधाव घ्यावी लागली नाही, त्यामुळे मला फार आनंद होत आहे. आपल्याला माहीत आहे की स्वातंत्र्यानंतर जेव्हा इंग्रज इथनं चालून गेले, ह्या भारतात जी शिक्षण पद्धत राबवण्यात आलेली होती, ती शिक्षण पद्धत फार काळापर्यंत इथे राबवण्यात आली आणि त्यामुळे इंग्रजाला त्यांची आस्थापना, त्यांची व्यवस्था राबवण्यासाठी जे बाबू लागत होते तेच बाबू निर्माण होत होते आणि अनएम्प्लॉयमेंट ह्या देशात निर्माण झालं होतं. त्यामुळे भारत सरकारला कोठारी कमिशन नेमावं लागलं. 1965 मध्ये भारत सरकारने कोठारी कमिशन नेमलं आणि कोठारी कमिशनने 1969 मध्ये जेव्हा रिपोर्ट दिला 4 वर्षानंतर, तेव्हा खरं तर ह्या देशात विकासाकडे लक्ष देण्यात आलं आणि जे शिक्षण पद्धती भारत सरकारच्या स्वाधीन होती ती राज्य सरकारकडे सोपवण्यात आली. आणि त्याचं एक कारण असं झालं की ह्या देशात ज्याला पाहिजे तो आपले कॉलेज काढू लागला आणि शिक्षणाचं व्यापारीकरण होऊ लागलं. जेव्हा हे शिक्षणाचं व्यापारीकरण होऊ लागलं तर आपण आता ह्या शिक्षण पद्धतीत आपण येत आहात, आपल्याला हे शिक्षणाचं व्यापारीकरण कुठे ना कुठे थांबवलं पाहिजे. आणि याचाच एक अनुभव म्हणून आम्ही एक छोटंसं कॉलेज नागपूरला, नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, आमच्या ह्या संघटनेच्या काही सदस्यांनी एक छोटासा प्रयोग म्हणून हे इन्स्टिट्यूट उभं केलं आणि आमच्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये ॲडमिशन देऊन आम्ही आपल्या सर्व समाजाला आम्ही ह्या व्यापारीकरणापासून वाचवत आहोत. एक काळ असा होता की आमचे हात हार विणत होते, आमचे हात हार तयार करत होते, गुच्छे तयार करत होते आणि ते दुसऱ्याच्या गळ्यात पडत होते, दुसऱ्याच्या हातात पडत होते. आता वेळ बदललेली आहे. आम्ही तयार केलेले गुच्छ, हार आमच्याच होतकरू प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या हातात त्यांना पडतायत. ही फार आनंदाची गोष्ट आहे मित्र. पण आज ज्या होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार इथे होऊ घातलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना एक छोटीशी सूचना किंवा छोटीशी इशारा आहे, तो असा की तुमचे सत्कार खूप ठिकाणी होतील, बाणाई करताय, आणखी वेगवेगळ्या ठिकाणी होतील, पण या सत्कारामध्ये वाहून जाऊ नका. सत्काराच्या याच्यामध्ये असं व्हायला नको की आपलं जे एम आहे आपण खुशीने त्या एमला अचूक करणं विसरू नका. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, माहीत असेल आपल्याला, की आपल्याला राज्यकर्ती जमात व्हायचं आहे. राज्यकर्ती जमात जर आपल्याला व्हायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला माऱ्याच्या जागा काबीज कराव्या लागतील. आणि माऱ्याच्या जागा जर काबीज करायच्या असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला त्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. आणखी आता इथून तुमची सुरुवात आहे, अजून एक मोठी सुरुवात होणार आहे. इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स तुम्ही घेणार आहात किंवा आणखी वेगवेगळे काही कोर्सेस तुम्ही करणार आहात आणि त्याच्या थ्रू आपण माऱ्याच्या जागा आपण पटकावणार आहात. मित्रो, आज इथे विचार मंचकावर जी मोठी मोठी मंडळी
आपला गौरव करण्याकरता आलेली आहेत. जसे प्रशांत रोकडे सर हे IRS आहेत. IRS म्हणजे जे सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम असते, जी IAS ची एक्झाम असते, असे पास झालेले एक 6-7 वर्षापूर्वी IRS झालेले. IRS ही इंडियामधली सगळ्यात टफ एक्झाम मानली जाते आणि वर्ल्डमध्ये एक रिनोन्ड एक्झाम अशी मानल्या जाते. दुसरे विजय मेश्राम सर जे रेल्वे सर्व्हिसेसमधले, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधले, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधले जे सगळ्यात चांगलं डिपार्टमेंट मानलं जातं, जे सगळ्यांना हवं असतं ते म्हणजे रेल्वे डिपार्टमेंट. आणि अशा रेल्वे डिपार्टमेंटमधून सर IAS होऊन रिटायर झालेले आहेत, हायएस्ट पदाला पोहोचलेले, हायएस्ट स्केलला पोहोचलेले आहे. आणि अशा या लोकांच्या, अशा या व्यक्तींच्या, विभूतींच्या हातून आपला सत्कार होणार आहे मित्र. म्हणून मला वाटतं आपल्याला या सत्काराचा फार महत्त्व कळायला पाहिजे. मित्रो, काळे साहेब जे ॲडिशनल SP आहेत ते काही कारणास्तव येऊ शकले नाही. त्यांचा दिलगिरीचा मेसेज आला आहे. एका रेडमध्ये ते त्यांना वेळ होत आहे, एका रेडमध्ये गेलेले आहे आणि त्यामुळे त्यांचं येणं जमणार नाही. बानाई आपल्याला माहीत आहे, बानाई ही नुसती इंजिनियर्स लोकांची संघटना नाही. बानाई ही इंजिनियर्स जरी मेंबर्स असले तरी संपूर्ण समाजाच्या दृष्टीने काम करत असतं. समाजाचं काही देणं आहे, पे बॅक टू सोसायटी, अशा प्रकारचं बानाईचं काम असतं. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा त्यामधलाच एक भाग आहे. असे निरंतर कार्यक्रम बानाईच्या तर्फे चालू असतात. मित्रो, आपल्याला माहीत आहे त्या व्यतिरिक्त समाजामध्ये जे काही रेग्युलरली असे काही प्रॉब्लेम्स येतात, जसा एक जवखेड्याचा जवखेड्या हत्याकांड आपण सगळ्यांनी ऐकला असेल, त्याबद्दल बानाईने पुढाकार घेऊन त्याचा एक मोठा मोर्चा एक निघाला होता. त्याच्या अगोदर एक निदर्शने झाले होते सगळे, ज्यामध्ये सगळे गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स, जवळपास 500-600 ऑफिसर्स यांनी मूक निदर्शनं RBI चौकात केले होते. त्या व्यतिरिक्त RTI वर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही काम झालं नसेल अशा प्रकारचं काम इथे आपल्या नागपूरमध्ये झालेलं आहे. त्यालाही बानाईनं फार मोठं पाठबळ दिलं. पूर्ण आमची जी वास्तू आहे RTIच्या ज्या रोज मीटिंग व्हायच्या त्यासाठी आम्ही इथे त्यांना उपलब्ध करून दिली. आम्ही त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो आणि RTIच्या सगळ्यात जास्त ॲडमिशन आहेत त्या नागपूर रिजनमध्ये आहेत. त्या व्यतिरिक्त आता संयुक्त बुद्ध जयंती आपण बघितली असेल याला झालेली कस्तुरचंद पार्कला, त्यासाठी बानाईचा फार मोठा सहभाग होता. बानाईने आमच्या रेग्युलरली मीटिंग इथे आमच्या वास्तूमध्ये झाल्यात. आणि त्या व्यतिरिक्त बुद्ध जयंती आणि बुद्ध जयंतीचा जो दीक्षाभूमीवर प्रोग्राम झाला त्यालाही बानाईने सहकार्य केलं. आणि आता येणाऱ्या काळामध्ये एक 28 तारखेला आर्य अष्टांगिक मार्ग आणि मानवी विकास यावर एक वर्कशॉप आहे. यूथसाठी हे पर्टिक्युलरली वर्कशॉप आहे. हे 28 तारखेला पूर्णचंद्र बुटी हॉल जो आहे युनिव्हर्सिटीचा लायब्ररीच्या बाजूला, तिथे हे वर्कशॉप आहे. त्याचं रजिस्ट्रेशन चालू आहे. मित्रांनो, ज्याला याचा लाभ घ्यायचा असेल, हा पहिला वर्कशॉप आहे ज्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचं नुसतं इंट्रोडक्शन असेल. अशा प्रकारचे 12 वर्कशॉप यूथसाठी आयोजित करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी बानाई कटिबद्ध आहे यांना सगळ्या आम्ही एकत्र मदत करण्यासाठी. समाजाच्या हिताचे जे काही निर्णय होतात त्यासाठी तर आपण सगळे वाहवा करतोच शासनाची, पण समाजाच्या अहिताचे काही निर्णय असतात त्यासाठी आम्ही सगळी बॉडी, आमचे सगळे मेंबर्स, त्या असे काही ज्यामध्ये समाजाचं हित नाही आहे असे काही निर्णय होतात त्यामध्ये आम्ही लगेच शासनाकडे रिप्रेझेंट करतो. ज्यामध्ये आता एक मॅटचा जजमेंट आलेला आहे आणि मॅटच्या जजमेंटवर प्रमोशन्सची बाधा येत आहे, त्यासाठीही बानाईने पुढाकार घेतलेला आहे. त्यानंतर त्या व्यतिरिक्त ट्युशन फीसच्या संदर्भामध्ये आपण महाराष्ट्र शासनासोबत टेकअप केलेला आहे. इंजिनिअरिंग कॉलेजेसला ट्युशन फीस ज्या आहेत त्या माफ नाही आहेत MTechच्या ॲडमिशनसाठी पर्टिक्युलरली, तर त्यासाठी टेकअप बानाई पुढाकार घेते. आणि आज या व्यतिरिक्त ज्या काही कर्मचाऱ्यावर किंवा विद्यार्थ्यांवर किंवा अशा काही प्रकारच्या अन्याय अत्याचार होतात त्यासाठीही बानाई जी आहे नेहमी पुढाकार घेत असते. मित्रो, इथे बानाईचे वेगवेगळे प्रोजेक्ट वर्षभर चालू असतात. एक फार महत्त्वाकांक्षी आणि एक महत्त्वाचा प्रोजेक्ट बानाई सुरू करते आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत लागणार आहे, समाजाची, तुमच्यासारख्या होतकरू मुलांची मदत लागणार आहे. तो प्रोजेक्ट आहे की आपल्याकडे आपण बघतोय, आम्ही आता प्रशांत रोकडे सर आणि आमचा जो ग्रुप आहे, अधिकाऱ्यांचा ग्रुप आहे, आम्ही अभ्यासिका चालवतो. नागपुरामध्ये जवळपास 4 अभ्यासिका इथे कार्यरत आहेत. अभ्यासिका ज्यामध्ये मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जातं, त्यांना पुस्तकं, त्यांची बसण्याची व्यवस्था, टेबल चेअर्स, बाकी जेवढं काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते दिलं जातं आणि टाईम टू टाईम त्यांना गायडन्स दिलं जातं. अशा प्रकारच्या हे अभ्यासिका आम्ही चालवतो. त्यामध्ये आम्हाला असं नोटीसमध्ये आलं आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पर्टिक्युलरली इंग्लिश आणि मॅथ्सचं हे फार कॉन्फिडन्स कमी आहे, फार कच्चं आहे आणि ते इम्प्रूव्ह होण्याच्या दृष्टीने
बानाईने पुढाकाराने आम्ही एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरू करतो आहे आणि त्यासाठी तुमची मदत लागणार आहे. तो म्हणजे आपल्या ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांमध्ये आपल्याला आपल्या मुलांसाठी इंग्लिश आणि मॅथ्सचे फ्री क्लासेस फ्री ट्युशन क्लासेस सुरू करायचे आहेत. त्यासाठी आम्हाला मदत कशी लागणार आहे? तुमची मदत अशी लागणार आहे की आम्हाला तिथे विहार किंवा एखादा हॉल अशा प्रकारची जागा लागणार आहे जी ज्याला आम्ही पेमेंट नाही करू शकणार. तो विहार असेल तर विहार तर फ्रीमध्ये असेलच. त्या व्यतिरिक्त तिथे जे मुलं आहेत त्या एरियामधले मुलं ते तुम्हाला अरेंज करून द्यावं लागणार आहे. आम्ही सोबत येणारच तुमच्या, पण मुलांची व्यवस्था करावं लागणार आहे. आणि ट्युटर जो असेल त्या ट्युटरला जो इंजिनिअरिंग कॉलेजमधला जसे आपल्या इथले गरीब विद्यार्थी आहेत काही ज्यांना इंजिनिअरिंगचं एज्युकेशन परस्यू करायचं आहे पण त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही आहे, त्यांना आम्ही काही ऑनरेरियम देऊन त्यांनी ते रोजचे 2 तास त्या तिथल्या मुलांना इंग्रजी आणि मॅथ्स शिकवावं. अशा प्रकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आम्ही सुरू करतो आहे. त्यासाठी आम्हाला मदत करण्याची आमची अपेक्षा आहे.